मी दिव्या हुरकट, साम संजीवनी आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत गुडघा आणि खुबा दुखीची कारणे आणि त्यावरील उपचार, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर सन्मित चिडगुपकर सर। सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत। नमस्कार। चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी तुम्हाला सरांची थोडक्यात ओळख करून देते। डॉक्टर सन्मित चिडगुपकर हे डोंबिवली कल्याण भागातील एक उत्कृष्ट आणि तरुण ऑर्थोपेडिक सर्जन आहेत। कल्याण डोंबिवली विभागातील अनेक रुग्णालयात कन्सल्टंट म्हणून सर कार्यरत आहेत। त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन मिरज येथून आणि फेलोशिप ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथून केली आहे। ऑर्थोपेडिक क्षेत्रातील 4 वर्षांचा त्यांचा अनुभव असून आतापर्यंत हजारो यशस्वी ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत। गुडघा बदलणे, सांधे बदलणे आणि आघात शस्त्रक्रियांमध्ये त्यांचे हातखंड आहे। चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया। सर, पुन्हा एकदा तुमचं कार्यक्रमात स्वागत आहे। सर, सुरुवात मला याच्यापासून करायची की नेमकं सांधेदुखी म्हणजे काय आहे आणि त्याचे काय नेमके प्रकार असतात? सांधेदुखी म्हणजे आता बेसिकली काय आहे की आपल्या बॉडीमध्ये गुडघा आणि खुबा हा एक बेसिक जॉइंट आहे जे आपल्याला चालायला मदत करतं किंवा डे टू डे ऍक्टिव्हिटीजला मदत करतं। तर सांधेदुखी म्हणजे हा एक रोग आहे ज्यात आपले जे मेन सांधे असतात ते सुजतात आणि त्याच्याबरोबर दुखायला लागतात। आणि ते कसं होतं तर या डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये जेव्हा बॉडीच्या, आता जसं सांधा, कुठला पण सांधा घ्या, गुडघा घ्या किंवा खुबा घ्या, तसा हा आपला नॉर्मल सांधा आहे। हा नॉर्मल सांधा जो असतो तो जसं फंक्शन करत असतो, जसं हा सपोज गुडघा आहे, आपण वाकवतो, चालतो, त्याच्यावर काय होतं तर सांधेदुखीमध्ये काय होतं की या गुडघ्याला सपोर्ट करणारे लिगामेंट्स असतात, मेनिस्कस असतात। जसं गाडीला आपण विचार करतो जेव्हा ती स्ट्रेट रोडवरनं जाते त्याला शॉक ॲब्झॉर्बर्स असतात, जसं आतमधल्या बसल्या लोकांना शॉक लागत नाहीत जेव्हा खड्ड्यांवरनं जातो, हे जातो, तसंच चालताना आपल्याला हे मेनिस्कस, लिगामेंट्स किंवा ही हाडं मदत करतात ज्याच्याने आपल्याला चालायला त्रास होत नाही। तर सांधेदुखीमध्ये काय होतं बेसिकली ह्याचं फंक्शन जे असते किंवा ह्याची क्षमता जी असते ती कमी होऊन जाते आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं ते जॉईंट्स जे असतात ज्याला आपण गुडघा किंवा खुबा म्हणतो, जे मेन जॉईंट्स आहेत ते सुजतात, दुखतात आणि त्याच्यामुळे हा त्रास चालू होतो। तर आता या सांधेदुखीचे म्हणजे 2 प्रकार आहेत जे कॉमनली आपल्याला मिळतात सगळ्यांमध्ये। हे 2 प्रकार आहेत, एक तर ऑस्टिओआर्थरायटिस म्हणून आहे आणि दुसरा आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस। तर ऑस्टिओआर्थरायटिस जो आहे हा खूप कॉमन प्रकार आहे जो आता डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये आम्हाला आमच्या ओपीडी प्रॅक्टिसेस मध्ये भेटला जातो। त्याच्यात काय होतं की जसं मी आता तुम्हाला सांगितलं, या गुडघ्याच्या ह्याच्यात जे मेनिस्कस आणि लिगामेंट असतात जे या गुडघ्याला वाकवायला किंवा चालायला मदत करतात, जिना चढ उतार करताना मदत करतात, त्याच्यात काय होतं त्याची वेअर आणि टेअर होऊन जाते त्या मेनिस्कस आणि लिगामेंटची। ते वेअर आणि टेअर झाल्यामुळे त्या 2 हाडांमध्ये, जसं आपलं या गुडघ्यामध्ये हे वरचं हाड आहे, हे खालचं हाड आहे, त्याच्यातलं जे फ्रिक्शन वाढतं आणि ते फ्रिक्शन वाढल्यामुळे आपल्याला त्रास होतो। सो दॅट इज ऑस्टिओआर्थरायटिस ऑफ नी। आणि जो रुमॅटॉइड आर्थरायटिस ज्याला आपण म्हणतो, जो तो पण कॉमनली आपल्याला दिसतो, त्याच्यातलं मेन सिम्पटम जे आपण बघतो, जे आम्हाला प्रॅक्टिसमध्ये आलेलं आहे, ते मॉर्निंग स्टिफनेस म्हणून आपण ज्याला म्हणतो। सकाळी उठल्या उठल्या आखडण्याचे जे कंप्लेंट्स असतात आपले, प्लस आपल्याला जाणवतं की सुजतात पण कधी कधी सकाळी, जे कॉमनली दिसतं आपल्याला। तर त्यात काय होतं की आता जनरली आपण कुठला पण, आपल्याला सर्दी खोकला झाला, ताप झाला, तर आपल्या बॉडीमध्ये एक डिफेन्स मेकॅनिझम जी आपण म्हणतो प्रतिकार शक्ती, त्या डिफेन्स मेकॅनिझममध्ये अँटीबॉडीज निर्माण होतात। त्या अँटीबॉडीज असतात ते इन्फेक्शनला फाईट करत असतात बॉडीजमध्ये आपल्या। तर रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये काय होतं, तेच अँटीबॉडीज आपल्या नॉर्मल लिगामेंट, म्हणजे नॉर्मल गोष्टींवर अटॅक करतात। जसं सांधे, रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये गुडघ्याला, सांधेमध्ये, लिगामेंट्सला, मेनिस्कसला ते अटॅक करतात आणि त्याच्यामुळे काय होतं हा रोग आपल्याला दिसून येतो। अच्छा, पण सर हे जे गुडघ्याचे जे संधिवात आहेत, सांधेदुखी आहे, तर त्याची नेमकी काय लक्षणं असतात? कसं लोकांना कळतं की आपल्याला हा त्रास सुरू होतोय? लक्षणं अशी आहेत की फर्स्ट आणि फॉरमोस्ट जो कॉमन लक्षण आपण जो आपल्याला बघितला मिळतो तो दुखणं। पेशंट आपल्याला ओपीडी मध्ये येतो जेव्हा त्याला पेन असतं, आणि पेन पण जे दुखणं जे प्रिडॉमिनंट होतं ते जेव्हा त्यांच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांना अफेक्ट करायला लागतं। जसं टॉयलेटला जाताना गुडघा दुखायला लागतो, खुबा दुखायला लागतो, जिना चढ उतार करताना दुखायला लागतो, सुजलेला असतो। मोस्ट कॉमनली त्याचं कंप्लेंट आहे स्वोलन, म्हणजे सुजलेला गुडघा येतो कधी कधी,
प्लस आम्ही जे आता आमच्या ओपीडी प्रॅक्टिसमध्ये बघतो तर आम्हाला एक क्रेपिटस म्हणजे कटकट आवाज येणं, कधी कधी डॉक्टर्स किंवा आम्ही सगळे डॉक्टर्स सांगतो पेशंटला की कटकट आवाज येतो का काही गुडघा वागताना वगैरे. तर दॅट इज काय होतं की ते जे गुडघा आहे हा वरचं हाड आणि हा खालचं हाड जे आहे हे एकमेकांना घासत राहतं आणि त्याच्यामुळे हे कटकट आवाज येतो. सो द मेन त्यांचा जो लक्षण आहे ते आहे पेन, सुजणे म्हणजे सोलन जॉईंट आणि हा क्रेपिटसचा आवाज येतो. प्लस जर हा रोग जास्त जसे स्टेजेस असतात सांधे ऑस्टिओआर्थरायटिसचे, आता जसं कॉमन जसं स्टेज 1 to स्टेज 4 हे आपल्याला ग्रेड्स आहेत त्याचे. जसं ग्रेड 1 झालं हा खूप माइल्ड म्हणजे एकदम सिव्हिअर नसतो. ग्रेड 2 जसं आहे तर ग्रेड 2 मध्ये आपण हे सांगू शकतो की ह्यात फक्त सिव्हिअरिटी जी आहे ती एवढी नसते. पेशंटला डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये एवढा पण त्रास होत नाही, पण त्रास केव्हा होतो जेव्हा तो जिना चढ उतार करायला वगैरे जातो. आणि ग्रेड 3 मध्ये काय असतं की त्याची जी सिव्हिअरिटी असते ती वाढते. तर त्या ग्रेड 3 मध्ये काय होतं की जो गुडघा असतो त्याला दुखायला पण लागतं, प्लस थोडं चालल्यावर पण पेन होतं, प्लस खाली बसताना वगैरे पण पेन होतं, जिना चढ उतार करताना पण पेन होतं. आणि ग्रेड 4 मध्ये काय होतं की पूर्ण डॅमेज होऊन जातो तो जॉईंट. जसं आता जनरली आपल्या गुडघ्यामध्ये गॅप असतो, तो गॅप ग्रेड 4 मध्ये कम्प्लिटली जातो. आणि त्याच्यामुळे काय होतं की जे आपण जे बघतो कॉमनली की जे आपल्या इंडियन फिमेल्स असतात अबाव 50-55 ते असं बदकासारखे चालायला लागतात, ज्याला आपण म्हणतो वॅडलिंग गेट. सो तो ग्रेड 4 किंवा ग्रेड 3 मध्ये येतो. तर दॅट इज मोस्ट लक्षणं जे आहेत पेन, गुडघ्याचं स्वेलिंग होणं आणि हे वॅडलिंग गेटमध्ये पेशंट येऊन चालणं जे कॉमन सिम्पटम्स आहेत. अगदी सर, आता तुम्ही लक्षणे खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितली. मात्र रुग्णांमध्ये याचं निदान कसं करायला हवं सांधेदुखीचं? आता हा असा प्रश्न आहे की जनरली जसं आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की ग्रेड्स आहेत 1, 2, 3, 4 ऑस्टिओआर्थरायटिसचे. तर हे ग्रेड्स इवन नीला पण लागू होतात प्लस खुब्याला पण लागू होतात. तर त्या ग्रेड्स प्रमाणे आपण ते निदान करतो. जसं आता ते जनरली ते मिसकन्सेप्शन झालं की डॉक्टरकडे आला म्हणजे ऑपरेशनच सांगितलं, ते डॉक्टरने आम्हाला ऑपरेशनच सांगतात किंवा तसं नाही. कुठल्या स्टेजमध्ये तो पेशंट येतोय ह्याच्यावर ते निदान अवलंबून असतात. तर काय सिम्पटम्स आहेत जे आम्हाला सिम्पटम्स दिसतात, तर पहिलं निदान असतं की कुठला पण डॉक्टर कधी पण डायरेक्ट ऑपरेशनला तर जम्प आउट होत नाही की आपण आलं आणि सांगितलं ऑपरेशन करायचंय. तर पहिले आपण गोळ्या औषधांनीच बघतो, फिजिओथेरपी चालू करतो, रिहॅबिलिटेशन एक्सरसाइजेस आणि मग त्याच्यानंतर आपण जर अगदीच खूप सिव्हिअर ग्रेडमध्ये आलाय जसं काही ग्रेड 3, ग्रेड 4 मध्ये, तर मग आपण त्याला ऑपरेशनचा सल्ला देतो. अगदी सर, आता जसं तुम्ही सांगितलं की खूप लोकांमध्ये हे गैरसमज आहे डॉक्टरांकडे गेलो म्हणजे ऑपरेशन करायचंय. तर आधी आपण तो क्लिअर करूयात की काय उपचार पद्धती ऍक्च्युअली उपलब्ध आहेत यासाठी. आताच्या या काळात प्लस पोस्ट कोविड मध्ये जे आता अवेलेबल शस्त्रक्रिया झालेल्या आहेत, जसं काय गुडघ्याच्या ऑपरेशन जे आपण म्हणतो नी रिप्लेसमेंट सर्जरीज, प्लस खुब्यासाठी पण हिप रिप्लेसमेंट सर्जरीज, ह्या खूप अतिशय सक्सेसफुल सर्जरीज झालेल्या आहेत. तर आता जनरली मी जसं सांगितलं परत एकदा सांगतो की आपण त्या पेशंट कुठल्या सिम्पटमने येतोय त्याच्यावर बघतोय. की जर सिव्हिअर ग्रेड असेल पेशंटचा आणि त्याला असं चालायलाच त्रास होत असेल, जिना चढ वर करताना पण त्रास होत असेल आणि पेशंटला प्लस उत्सुकता पण आहे की नाही आम्हाला चालायचं आहे, पुढे जाऊन सगळीकडे काम पण करायचं आहे, तर आपण नी रिप्लेसमेंट सर्जरी हे ऑप्शन देतो. प्लस खुब्यासाठी पण हिप रिप्लेसमेंट हे ऑप्शन देतो, जे आता याच्यात आधुनिकतेमध्ये आहे अवेलेबल. अच्छा, नी जॉईंट म्हणजे नेमकं काय आहे? पण आता नी जॉईंट म्हणजे काय आहे, हा एक कॉमन सायनोव्हियल टाईप ऑफ जॉईंट आहे. हा खूप महत्वाचा पण जॉईंट आहे आपल्या शरीरामध्ये. जसं हा बेसिकली जो मी स्टार्टिंगला दाखवला जो हा नी जॉईंट आहे. नी जॉईंट मध्ये आता जसं बघायला गेलं की हे वरचं हाड ज्याला आपण म्हणतो फीमर आणि खालचं हाड ज्याला म्हणतो आपण टिबिया, त्या दोघांना या दोघांना हाडाला सपोर्ट करतात मेनिस्कस आणि लिगामेंट्स. तर या मेनिस्कस आणि लिगामेंट्स आणि प्लस हे दोन हाड मिळून हा एक कॉमन नी जॉईंट म्हणला जातो. त्याला जो काम करतो मेन चालणं, गुडघा वाकवणं, गुडघा सरळ करणं किंवा काही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये पण आपल्याला हा कामाला येतो. अच्छा, आणि आता तुम्ही सांगितलं की नवीन टेक्निक्स मध्ये नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया उपलब्ध आहे, तर ती कशी करतात, काय होतं नेमकं त्या? ओके, नी रिप्लेसमेंट मध्ये ते बेसिकली काय करतो आपण, कन्सिडर करा की हा एक सिव्हिअर
जो मी हा मॉडेल दाखवतोय हा सिव्हिअर नी ऑस्टिओआर्थरायटिसचा एक भाग आहे, जिकडे या नीचं जे नॉर्मल कार्टिलेज, जसं आपलं कुशनिंग कार्टिलेज आहे ते सगळं खराब झालेलं आहे. प्लस ह्याच्यातले जे लिगामेंट्स वगैरे आहेत त्याची पण काही एवढी क्षमता राहिली नाही आहे की ते सस्टेन करतील आपल्याला चालायला वगैरे. तर नी रिप्लेसमेंटमध्ये काय करतो की आपण हा जो खराब झालेला भाग आहे हा एका चांगल्या सरफेसने बदलतो, प्लस ह्याला एक सपोर्ट देतो. वरचा भाग बदलतो, खालचा भाग बदलतो आणि त्याला एक चांगलं असा जॉईंट देतो ज्याच्यानी हा मुवमेंट करायला आणि आपल्याला चालायला मदत करतो. बेसिक ह्याचा एम काय आहे की पेन फ्री जॉईंट देणं. मेन सिम्पटम्स काय असतात तर पेनचे. तर नी रिप्लेसमेंटचा पहिला मेन ऑब्जेक्टिव्ह आहे की पेन फ्री पेशंटला ठेवणं. याच्याने कसं आहे, पेशंटचं चालणं वाढलं तर त्याच्या ॲक्टिव्हिटीज पण वाढतात, प्लस बाकीच्या गोष्टी पण खूप नॉर्मलाइज होऊन जातात. कारण काय पेशंटला कधी कुठल्या पण पेशंटला डिपेंडन्सी राहायला आवडत नाही. ॲटलिस्ट पेशंटचं चालणं झालं, पेशंटचं जिना चढ उतार स्वतःवरनं झालं तर तो इंडिपेंडेंट तरी राहू शकतो. याच्याने आमचं मेन ऑब्जेक्टिव्ह तेच असतं की नी रिप्लेसमेंटमध्ये पेशंटला पेन फ्री करावं आणि लगेच दुसऱ्या दिवशी चालवावं. अगदी खूप छान असं मार्गदर्शन सर आपल्याला करता आहेत. गुडघा आणि खुबादुखीची कारणे काय आहेत आणि त्यावर काय उपचार आहेत हे डॉक्टर सन्मित आपल्याला सांगतायत. तुम्हाला अशी काहीही आजार असतील तर नक्की तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्हाला सध्या टीव्ही स्क्रीनवरती जे नंबर्स दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. आणि आता जसं सरांनी सांगितलं की एक गैरसमज आपल्यात बसलेला आहे की डॉक्टरांकडे जायचं म्हणजे शस्त्रक्रिया, जेव्हा आपल्याला गुडघेदुखी किंवा खुवेदुखी असं काही होत असतं, तर असं नाही आहे. त्यावर दुसरेही उपचार उपलब्ध आहे, पण ते जास्त होऊ नये त्यामुळे ते लवकरात लवकर तज्ज्ञांना दाखवा आणि त्यावर तुम्ही उपचार करून घ्या. एक छोटासा ब्रेक घेऊन मी लगेच परत येते, पण तुम्ही पाहत राहा साम संजीवनी. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गुडघा आणि खुबेदुखीची कारणे आणि त्यावरील उपचार या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर सन्मित चिडगुपकर सर. सर तुम्ही ब्रेकच्या आधी आम्हाला सांगितलं नी रिप्लेसमेंट बद्दल, शस्त्रक्रियेबद्दल. आता हिप जॉईंट बद्दल आणि हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियाबद्दल बोलायचंय. तर नेमकं हिप जॉईंट म्हणजे काय आहे आणि हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया त्यात काय होतं? हिप जॉईंट जसा आता हा नी जॉईंट मी दाखवला तसा हिप जॉईंट हा एक बॉल अँड सॉकेट टाइप ऑफ जॉईंट आहे, जिथे आपला जो पायाचा वरचा भाग आहे तो एका स्ट्रक्चर जो आपल्या बॉडीमध्ये आहे ॲसेटॅब्युलम म्हणून त्याला तो आर्टिक्युलेट करतो, म्हणजे त्याच्याशी तो जाऊन समवतो आणि त्याच्यामुळे तो बॉल अँड सॉकेट जसं नावावरच आहे, आपल्या पायाचा जो वरचा भाग आहे तो बॉल शेपमध्ये आहे आणि सॉकेट म्हणजे जो ॲसेटॅब्युलम जो भाग आहे आपल्या बॉडीतला बोनचा तो सॉकेट सारखा आहे. त्याच्यामध्ये काय होतं की आपला जो पायाचा वरचा भाग आहे तो पूर्ण असा रोटेट होतो, ज्याच्यामुळे आपल्याला चालायला मदत होते, सगळं ॲक्टिव्हिटीज करायला मदत होतं. हिप जॉईंट पण गुडघ्यासारखा मेन आहे. सो सेम जे मी आता सांगितलं ऑस्टिओआर्थरायटिस ऑफ नी आहे, त्याच फेनॉमिननवर ऑस्टिओआर्थरायटिस ऑफ हिप पण आहे, ज्याच्यात आपण हिप रिप्लेसमेंट करतो. जसं गुडघ्याचा जो खराब भाग आहे आपण बदलतो नी रिप्लेसमेंटमध्ये, तसंच हिप रिप्लेसमेंटमध्ये आपण जो खुब्याचा जो खराब भाग आहे तो आपण रिप्लेस करतो आणि त्याला चांगलं मोबिलाइज करतो. दोन्ही रिप्लेसमेंटचा मेन ऑब्जेक्टिव्ह हाच आहे की आपण पेशंटला पेन फ्री ठेवणं आणि त्यांना चालवणं. जसं एक फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे काही शस्त्रक्रिया झालेल्या आहेत जे हिप रिप्लेसमेंटचे झालेले आहेत, ते तुम्ही हे करतो. हे जे आता आपल्याला पिक्चरवर दिसत आहे हिप रिप्लेसमेंटचं, त्यात आपण बघत आहोत की जो वरचा भाग आहे, जो ॲसेटॅब्युलमचा जो सॉकेट आहे तो आपण खराब झालेला बदलला आहे, प्लस खाली जो बॉलचा भाग आहे तो पण बदलून आपण एक लॉंग स्टेम सारखा एक मटेरियल टाकून, इम्प्लांट टाकून तिथे तो भाग पूर्ण बदललेला आहे. सेम याच प्रिन्सिपलवर वर्क करतं ते की गुडघा आणि खुबा जसे खराब होतात डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये, प्रोलॉंग काही झाल्या गोष्टीमुळे, लेबरस वर्कमुळे, त्याच्याप्रमाणे आपण हा खुबा आणि गुडघा बदलतो. ह्याला आपण हिप रिप्लेसमेंट म्हणतो. अगदी सर, पण याचे काय काय फायदे असतात? तर जनरली फायदे म्हणजे फर्स्ट बेसिक फायदा हे आहे की पेशंट जे आपल्या इंडियन पीपल्स, जसं आपण कॉमन डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये बघितला जातो की आपले जे ॲक्टिव्हिटीज आहेत दिवसाचे ते व्हायला सुरू होतात. जसं आता काही जेव्हा सिव्हिअर ऑस्टिओआर्थरायटिस ऑफ हिप झाला किंवा ऑस्टिओआर्थरायटिस ऑफ नी झाला तर आपल्याला टॉयलेटला जाणं, प्लस काही हॉलमध्ये किंवा किचनमध्ये चालणं
किंवा कुठे पण आता फॅमिली फंक्शन्सला अटेंड करणं वगैरे पेन व्हायला लागतं, जिना चढ उतार करताना सिव्हिअर पेन होतं, याच्यामुळे या काही गोष्टी होत नाहीत. तर मेन ऑब्जेक्टिव्ह याचा तेच आहे की आपण तो खराब झालेला भाग बदलून पेशंटला मोबिलाइज करणं, या गोष्टी सगळ्या अचीव करणं, त्यांना एकदम पेन फ्री ठेवणं. याच्याने त्यांचं चालणं वाढतं, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज वाढतात, प्लस काही जर त्यांना एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज पाहिजे ते पण आपण अचीव करू शकतो. आणि या हिप सर्जरीमध्ये तुम्ही काय काय इम्प्लांट वापरता? इम्प्लांट्स जे असतात, आता जसं काय आपल्याला मार्केटमध्ये भरपूर व्हरायटीज ऑफ इम्प्लांट्स अवेलेबल असतात. इम्प्लांट जो असतो नी आणि हिपमध्ये हा पेशंटच्या नुसार असतो. तो कुठल्या ग्रेडमध्ये आलेला असतो, सिव्हिअरिटी किती आहे त्याची, म्हणजे किती जास्त तो खराब होऊन आलेला आहे गुडघा, पेशंटचं चालणं कसं आहे, प्लस मेन फॅक्टर आहे पेशंटचं वेट, ओबेसिटी. काही काही पेशंट जे असतात ते ओबीज असतात, तर काही काही पेशंट जे असतात ते खूप असे बारीक पण असतात, एकदम मध्यम पण असतात. तर त्याच्या अकॉर्डिंग टू प्लस एजचं क्रायटेरिया आपण बघून आपण हा इम्प्लांट चूज करतो. अच्छा. आणि ही जी शस्त्रक्रिया असते सर, ही जॉईंट रिप्लेसमेंट जी प्रोसिजर आहे ती साधारण किती काळ टिकते? म्हणजे कधी असं होतं का की आता केली आहे आणि नंतर पुन्हा लगेच प्रॉब्लेम नाही. आता जॉईंट रिप्लेसमेंटची जी प्रक्रिया आहे ती जनरली आता आपण सांगू शकतो की आमचा जो स्टडी आहे तो 10 ते 15 वर्षाचा स्टडी आहे, की जनरली जॉईंट रिप्लेसमेंट करून एक 10 वर्ष पण झाली, 15 वर्ष पण झाली, पेशंटनी तो आहे बरोबर आहे. पण कसं असतं ते पण पेशंटच्या नुसार, म्हणजे पेशंटवर डिपेंड असतं आणि आमच्यावर डिपेंड असतं की पेशंट कसा आमच्या गायडन्सच्या अंडर आहे, प्लस त्यांनी फिजिओथेरपीचे प्रोटोकॉल्स जे असतात. कसं जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी करणं पण हा एक अर्धा भाग आहे, प्लस त्याचं फिजिओथेरपीचं पालन करणं पण हा एक अर्धा भाग आहे, प्लस न्यूट्रिशन स्वतःला कसं ठेवणं हा पण एक भाग आहे. तो ते सगळे फॅक्टर्स बघून ही जॉईंट रिप्लेसमेंटची लॉन्जिटिव्हिटी आपण डिसाईड करू शकतो. तर स्टडीज तर आहेत की आपलं 10 वर्षापर्यंत तरी 10 ते 15 वर्षापर्यंत तरी राहू शकतं चांगलं. अगदी सर. आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की आत्ता जशी नॉर्मल लाईफ आपली आहे, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी केल्यानंतर त्या रुग्णाला बॅक टू नॉर्मल व्हायला साधारण किती काळ लागतो, म्हणजे की तो दुसऱ्याच्या मदतीविना सगळं पुन्हा करू शकेल? जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी, जॉईंट रिप्लेसमेंट आणि जे झालंय खुबा आणि हिपचं, त्यामध्ये आपण पेशंटला तर दुसऱ्या दिवशी चालवतो विथ सपोर्ट. तर सपोज जर उद्या सर्जरी झाली एका पेशंटची, तर दुसऱ्या दिवशी आपण विथ सपोर्ट तर चालवतो, पण त्याचे नॉर्मल ॲक्टिव्हिटीज विदाऊट सपोर्ट जसं तो पूर्वी करत होता हे कमीत कमी 3 ते 4 आठवड्यानंतर तो करू शकतो विथ अंडर प्रॉपर गायडन्स. जसं म्हणलं ना, आमच्या बरोबर तो फॉलोअपला आहे आमच्या, प्लस फिजिओथेरपीच्या अंडर पण तो प्रॉपर गायडन्स घेत आहे आणि प्लस त्याचा डाएट आणि न्यूट्रिशन तो प्रॉपर ठेवत आहे. म्हणजे एकूणच आपण शस्त्रक्रियेनंतर एक नॉर्मल लाईफ जगू शकतो का? अगदी तशीच हालचाल आपण करू शकतो? 100% आपण शस्त्रक्रियानंतर तशी लाईफ जगू शकतो, हालचाल पण करू शकतो, बट विथ प्रॉपर केअर आणि आमच्या अंडर गायडन्स मध्ये. अगदी. सर, जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? म्हणजे खूप असे प्रेक्षक आहेत, खूप जनरली अशा लेडीज आहेत ज्यांना असे त्रास होत असतात आणि त्या सांगत नाहीत, त्या टाळत जातात आणि मग ते खूप मोठ्या लेवलवर येतं, खूप नंतरच्या स्टेजवर येतं आणि त्यानंतर त्या तज्ञांचा सल्ला घेतात. त्यांना माझं पहिला हे मेसेज असेल की डॉक्टरांना घाबरू नका की कुठलेही डॉक्टर तुम्हाला असं नाही की सर्जरीसाठीच हे करत आहेत, प्रोवोक करतात किंवा ते मिसनॉमर जे आहे लोकांमध्ये. प्लस जॉईंट रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंटसाठी एज हा क्रायटेरिया नाही आहे. माझ्या एक्सपिरियन्समध्ये मी जॉईंट रिप्लेसमेंट एका 86 वर्षाचा पण आजीचं केलेलं आहे, प्लस एका 65 वर्षाच्या आजीचं पण केलेलं आहे. सो माझा हाच एक मेसेज राहील की पेशंटने आत्ताच्या काळात डॉक्टरांना प्रॉपर जर सांधेदुखीचा त्रास असेल तर प्रॉपर हाडांच्या डॉक्टरांकडे जावं, त्यांचा प्रॉपर गायडन्स घ्यावा, प्लस त्यांच्या अंडर फॉलोअप ठेवावा. आणि जर ते सर्जरी सांगत असतील तर ते प्रॉपर गायडन्स, प्रॉपर सगळं विचार करून करावं. आणि दुसरं स्वतःचं न्यूट्रिशन चांगलं ठेवावं, डाएट आणि एक्सरसाइज, जे पोस्ट कोविड आपल्याला सगळ्यांना शिकायला भेटलं की एक्सरसाइज आणि डाएट हा खूप महत्त्वाचा भाग आहे. प्लस वेट लॉसकडे जास्त लक्ष ठेवावं. अगदी. आणि सर, आमच्या प्रेक्षकांना तुमचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यायचं असेल तर ते तुम्हाला कुठे भेटू शकतात? मी डोंबिवलीमध्ये माझं स्वतःचं प्रायव्हेट क्लिनिक आहे, कौस्तुभ क्लिनिक म्हणून. प्लस मी 3 मेन हॉस्पिटल्सला अटॅच्ड आहे, शिवम हॉस्पिटल, नंतर महावीर हॉस्पिटल
आणि आशीर्वाद हॉस्पिटल, तिकडे पण माझं मार्गदर्शन पूर्णतः अवेलेबल असेल. सो एनीबडी कॅन कम ॲट एनी टाइम. आणि प्रत्येक एज ग्रुपच्या पेशंटला तुम्ही ट्रीट करता का? म्हणजे काही Yes. लहान मुलांमध्ये पण हे तुम्हाला बघायला मिळतं का? लहान आणि मुलांमध्ये पण प्रॉपर असं संधिवात भेटत नाही. लहान मुलांमध्ये पण एक संधिवाताचा एक प्रकार असतो, पण त्याचे पण ट्रीटमेंट ऑप्शन्स खूप वेगळे आहेत. पण येस, आम्ही सगळे त्याच्यात डील करतो. आणि लहान मुलांसाठी काही तुमच्याकडे सल्ला आहे का? त्यांनी आतापर्यंत काय काळजी घ्यायला हवी, तर त्यानंतर त्यांना म्हणजे मोठं होऊन ते प्रॉब्लेम्स होणार नाही? सल्ला आहे लहान मुलांसाठी की त्यांनी बाहेर जाऊन आता खेळायला लागावं. सगळे कोविडमुळे घरातल्या घरात राहत आहेत, त्यांनी बाहेर जाऊन ऍक्टिव्हिटी स्टार्ट करावे. आउटडोर स्पोर्ट्सकडे जास्त वाढवावं त्यांचं लक्ष, पेरेंट्सनी पण आणि त्यांनी पण. आणि बाकी हेल्थ, न्यूट्रिशन मेन काय, जे आपलं न्यूट्रिशन चांगलं खावं प्यावं. अगदी खूप छान असं मार्गदर्शन डॉक्टर सन्मित यांनी आपल्याला केलेलं आहे. तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील, तुमच्या शंका असतील तर तुम्ही नक्कीच सरांना विचारू शकता. त्यासाठी त्यांचे संपर्क क्रमांक तुम्हाला सध्या TV स्क्रीनवरती दिसत आहेत, ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या किंवा तुम्ही आत्ताही कॉल करू शकता. तर ते नंबर सेव्ह करून ठेवा. आणि गुडघेदुखी, खुवेदुखी, संधिवात, सांधेदुखी असे काहीही आजार तुम्हाला असतील तर तुम्ही नक्कीच तज्ज्ञांचा सल्ला लवकरात लवकर घ्या, म्हणजे तुम्हाला शस्त्रक्रियेची गरज पडणार नाही आणि हे सगळं औषध उपचाराने ठीक होऊ शकतं. सर, तुम्ही इथे आलात, खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना दिलं, त्यासाठी मनापासून. आणि याबरोबरच साम संजीवनीमध्ये वेळ होते इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा साम TV.